राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचे पडघम हे वाजू लागले आहेत. ठिकठिकाणी प्रचार यात्राही सुरू झाल्या आहेत, प्रचार सभाही सुरू झाल्या आहेत आणि उद्घाटनं मोठ्या प्रमाणात आहेत. नाशिक शहरही यात वेगळं कसं असेल? याच नाशिक शहरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण नाशिकची ओळख करून घेणार आहोत. नाशिकचे दोन भाग पडतात, एक जुनं नाशिक आणि एक नवीन नाशिक. आज आपण जाणून घेणार आहोत जुनं नाशिक म्हणजेच मंदिरांची नगरी असलेला पंचवटी परिसर. दर 12 वर्षांनी अमृत कुंभाची अनुभूती देणारी कुंभमेळा नगरी नाशिक. देशाचं बहुमूल्य चलन छापखाना असलेलं शहर, जन्मभूमी नाशिक. ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज आणि नाटककार वसंत कानेटकरांचं नाशिक. कांदा, द्राक्ष, डाळिंब, शेतमाल यांची विक्रमी निर्यात करणारं बळीराजाचं नाशिक. भाविकांचं श्रद्धास्थान असलेली प्राचीन मंदिरांची नगरी म्हणजे नाशिक. देशाचा कॅलिफोर्निया आणि वाईन कॅपिटल नाशिक. मंदिरांच्या, संत महात्म्यांच्या या नगरीचा महिमा काय वर्णावा. अनेक वैशिष्ट्यांचं अधिष्ठान सह्याद्रीच्या बाहुत विसावलेल्या नाशिकला लाभलंय. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा नानाविध परंपरांचा वारसा या भूमीनं शतकानुशतक जोपासलाय. इथली मंदिरं, इथले शेतकरी, इथले कारखाने, इथले लेखक अशा सगळ्या गोष्टी या इतिहासाच्या साक्षीदार आहेत. देवादिदेव महादेव यांना जे ब्रह्महत्येचं पातक लागलेलं होतं ते याच भूमीमध्ये त्यांना मुक्ती मिळालेली आहे ब्रह्महत्येच्या पातकापासून. ते देवस्थान म्हणजे कपालेश्वर देवस्थान. याचबरोबर अनेक देवस्थानं आहेत ज्याला एक प्राचीन आणि इतिहास आहे. काळाराम मंदिर आहे, कपालेश्वर मंदिर आहे, सोमेश्वर मंदिर आहे, मुक्तिधाम मंदिर आहे, सीता गुंफा आहे, त्याचबरोबर सूर्यनारायण मंदिर आहे. असे अनेक मंदिरं या भूमीमध्ये आहे. नाशिक शहरात अगदी सहज सफर केली तर या नगरीचं धार्मिक महत्त्व सांगणाऱ्या गोष्टी ठिकठिकाणी दृष्टीला पडतात. रामकुंड, सीता गुंफा, पांडवलेणी, यशवंत महाराज मंदिर अशी अनेक ऐतिहासिक ठिकाणं, रविवार कारंजा, MG रोड, शालीमार या बाजारपेठा, अभिनव भारत मंदिर, रामदास स्वामींचा मठ, गुलालवाडी व्यायामशाळा ही देशवासियांच्या जीवनोद्धाराची स्थानं. जॉगिंग ट्रॅक, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, कालिदास नाट्यगृह, क्रीडांगणं ही सारी इथल्या धार्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक तसंच क्रीडा संस्कृतीचा भाग आहेत. ज्ञात दाखल्यांनुसार सातवाहन काळांपासून असलेली ही वस्ती मुघल काळात गुलशनाबाद म्हणून ओळखली जात होती. वनवासादरम्यान पंचवटी परिसरात प्रभू श्रीरामानं काही काळ व्यतीत केल्याचे दाखले मिळतात. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या अनेक पाऊलखुणा इथं आढळतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्य देवतेचं अभिनव भारत मंदिर इथं उभारलं. स्वातंत्र्योत्तर काळात काळाराम मंदिरातल्या अस्पृश्यांच्या प्रवेशाकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच भूमीत आंदोलन करून जातीभेदाविरोधात रणशिंग फुंकलं. नाशिक शहरातील
कणसारा मंगल कार्यालय, तांबटाईतलं मंगल कार्यालय, सोनारवाड्याची धर्मशाळा, गाडगेबाबांची धर्मशाळा, जुन्या नाशकामध्ये हुदलीकरांचा वाडा, त्यानंतर रेणुका बाग, या ठिकाणी सगळ्या बैठका व्हायच्या. या मंदिरांच्या नगरीचं परिवर्तन आणि विस्तार झाला तो ब्रिटिश काळात. गोदावरी नदीनं नाशिकला 2 भागात वाटलं होतं. त्यावेळी ही समस्या सोडवण्याकरता व्हिक्टोरिया पूल बांधण्यात आला. तत्कालीन देव मामलेदार आणि प्रशासक थत्ते या अधिकाऱ्यांनी या कामात पुढाकार घेतला होता. पुढे काळाच्या ओघात या शहरानं कात टाकली. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय राज्य सरकारनं 2003 मध्ये घेतला आणि कुंभमेळ्यानंतर या शहराचं रूप वेगानं पालटायला सुरुवात झाली. द्राक्ष आणि वाईननं अकल्पित किमया साधली. परिघावरची गावं शहराचा भाग बनली. 4ही दिशांनी वाढत गेलेला शहराचा पसारा याविषयी बरंच काही सांगतो. शिक्षण असो किंवा कामधंदा, या निमित्तानं खानदेशातून येऊन स्थायिक झालेल्यांची इथल्या लोकसंख्येत भर पडत गेली. त्यातून नाशिकच्या संस्कृतीला नवनवे आयाम प्राप्त झालेत. इथली मिसळ खाद्य संस्कृती राज्यभरातल्या खवय्यांना आकर्षित करते. नाशिक शहरातल्या विविध चिवड्यांचा स्वाद घेण्याकरता खवय्या आवर्जून नाशिक शहराला भेट देतात. वाईन उत्पादनामुळे तर वाईन नगरी म्हणूनही या शहराला ओळख लाभली आहे. नाशिकचा चिवडा असो, झणझणीत मिसळ की बुधा हलवाईची जिलेबी, असे अनेक खाद्यपदार्थ आज साता समुद्रापार नावारूपाला आलेत. नाशिकचं वैशिष्ट्य तेव्हा ते म्हणजे काय की चिवडा, कोंडाची मकाजीचा चिवडा, द्राक्ष आणि आपली तांब्याची चांदीची भांडी, हे नाशिकचं वैशिष्ट्य होतं. साधारण 1,00,000-1.5 लाख हे पॉप्युलेशनच्या आतमध्ये पॉप्युलेशन, जे आपण लोकवस्ती म्हणतो. नाशिक रोडला टॅक्सी स्टँडवर म्हणजे भद्रकालीवरनं टॅक्सी चालायच्या शॉर्लेट किंवा बस चालायची. 35 पैसे तिकीट होतं आणि 15 स्टॉप होते नाशिक ते नाशिक रोड. भद्रकालीवरनं बस सुटायच्यात. जातात भद्रकालीवरती बस काय, मला वाटतं तिथे 2 व्हीलरवरती चालणं पण अवघड आहे, पण तिथनं बस सुटायच्या. मंदिर नगरी ते मदिरा नगरी, द्राक्ष ते वाईन नगरी, कृषी उत्पादनं आणि युरोपात होणारी शेतमालाची निर्यात, असा हा सगळा प्रवास आहे. या प्रवासात सायकली गेल्या, मोटरसायकली आणि मोटारी आल्या. सण उत्सवांचं स्वरूप बदललंय. इतकंच काय, माणसांचे स्वभावही बदललेत. या सगळ्यात कायम काय आहे ते फक्त भाविक आणि श्रद्धा, जे साऱ्या जगाला स्वतःच सामावून घेणार आहे. या शहरातील इतिहासातील संपन्नतेच्या खुणा प्रत्येक ठिकाणी आपल्याला आजही पावलोपाली आढळतात. मात्र याच खुणा आज अनेक ठिकाणी अडगळ बळण्याची उदाहरणं आहेत. त्या काळातल्या वास्तुरचना या आजच्या वाहतुकीसाठी किंवा आजच्या नगररचनेसाठी अडचणीच्या ठरल्या आहेत आणि त्यामुळे अनेक मूलभूत समस्या या शहरामध्ये निर्माण झाल्या आहेत. या मूलभूत समस्यांचा आढावा घेऊया पुढच्या भागात. 1834 साली बांधण्यात आलेली नाशिक नगरपालिकेची ही तत्कालीन इमारत. या इमारतीतूनच नाशिकच्या विकासाचा पाया रचला गेला. आज नाशिक महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामं होत असली तरी नाशिक नगरपालिकेच्या तत्कालीन परिसराला आजही दुर्लक्षित आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया या विभागातल्या समस्यांचा पाढा. कुठल्याही शहराचा विकास हा गरजानुरूप घडतो. मात्र विकास ही एक सतत प्रक्रिया असते, हे लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळेच या प्रक्रियेतल्या त्रुटी नानाविध समस्यांना आमंत्रण देणाऱ्या ठरतात. नाशिकच्या बाबतीत वरवर बघता सगळं काही छान, सुंदर, चकाचक भासत असलं तरी अनेक प्रकारचे आजार या शहराला अंतर्बाह्य जडलेले आहेत. नदीच्या परिसरातील पंचवटी आणि अशोक स्तंभ, CBS द्वारका पलीकडचं नाशिक असा विचार केल्यास मुंबई आग्रा महामार्गावर द्वारका चौक, पंचवटी, आडगाव या दरम्यान वाढलेल्या अपघातात आजवर अनेकांचा बळी गेलाय. पंचवटी परिसरात वाहतूक कोंडीची समस्या, मध्यवस्तीतल्या कारंज्यांपर्यंत वाढती अतिक्रमणं या समस्या कायम आहेत. इथल्या जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न हा कळीचा मुद्दा आहे. या वाड्यांना धोकादायक ठरवल्यानं त्यांच्यात राहणारी अनेक कुटुंब मृत्यूच्या छायेत जगत आहेत. नवीन भागामध्ये डेव्हलपमेंट झाली. पंचवटी भाग हा जुनाच आहे. रोड पण लहान आहेत. बाहेरगावचे लोक येत असतात. अडचणी अशा आहेत की त्यांना पार्किंगची व्यवस्था नाही. नाशिक शहरामध्ये
बाहेरच्या लोकांना आल्यानंतर त्यांना अन्न क्षेत्र नाही इथे आणि भोजनगृहसुद्धा नाही, त्यामुळे त्यांना हॉटेलचा आधार घ्यावा लागतो. ज्या काही जुन्या इथं धर्मशाळा आहेत त्या पण जीर्ण झालेल्या आहेत. देशभरातल्या भाविकांकरता पूज्य असलेली गोदावरी नदी अस्वच्छतेच्या मगरमिठीत सापडली आहे. आज स्वच्छता केली की दुसऱ्या दिवशी तिथं हमखास कचरा कुंड्या या नदीच्या पात्रात आढळतात. अस्वच्छतेमुळे या परिसरात डासांचा प्रादुर्भाव आणि अनारोग्य हे जणू काही नाशिकच्या पाचवीलाच पोचलेलं आहे. ठिकठिकाणी ओसंडून वाहणाऱ्या कचरा कुंड्या, गटारं बनलेले ओढे नाले असंख्य आजार घेऊन येत आहेत. डेंग्यू, मलेरिया अशा आजारांमुळे दवाखाने सदैव भरलेले असतात. गोदाकाठी दर दिवशी होणाऱ्या निर्माल्याची विल्हेवाट लावायची कशी या प्रश्नाचं उत्तर पालिका प्रशासनाला कित्येक वर्ष गवसलेलं नाही. लोक असंख्य भाविक येतात इथं. काळाराम मंदिर कुठे आहे आम्हाला सांगावं लागतं, पुढून जा, डाव्या साईडला वळा, उजव्या साईडला वळा. तर सगळे वाडे पूर्वी इथं कटिंग होणार होती जी वाड्यांची, आत्ताही काही वाड्यांची कटिंग झालेली. आता इथलं केरकाळांचा वाडा आहे, त्याच्या बाजूला जो वाडा आहे त्यांची पूर्ण महापालिकेने तो वाडा पूर्ण घेतला आणि पूर्ण वाडा पाडून तो रोड मोकळा केला. तसंच आहे ना, आजूबाजूचा जो एरिया आहे सरळचौक झालं, पंचवटीचं आमचं राम मंदिर, दक्षिण दरवाजा, पूर्व दरवाजा, इथले जे आहे ना रोड मोठे व्हायला पाहिजे. वाहतूक ही हळूहळू नाशिक शहरातली गंभीर समस्या बनू लागली आहे. कुंभमेळ्यात रस्ते मोठे झाले तरी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. गल्लीबोळ असो वा उपनगरांना जोडणारे मोठे रस्ते, सर्वदूर होणारी वाहनांची गर्दी, वाहतूक कोंडी नेहमीची आहे. शहरात केवळ उड्डाणपूल उभारून प्रश्न सुटत नसल्याचं आता स्पष्ट झालंय. शहरातील एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या महामंडळाची शहर बस वाहतूक म्हणजे भीक नको पण पुत्रावर अशी आहे. अशा वेळी वाहतुकीच्या प्रश्नावर आजवर आश्वासनांशिवाय काहीही पदरात पडलेलं नाही. क्रीडा संस्कृतीचा टेंभा मिरवणाऱ्या या शहरात खेळायला पुरेशी मैदानं नाहीयेत. विभागीय क्रीडा प्रबोधिनी सुरू झाली आहे, मात्र हव्या तशा सुविधा अद्याप उपलब्ध नाहीत. केवळ भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम सुरू आहे. शहरात झोपडपट्ट्या दिवसागणिक वाढत आहेत. गोदावरीच्या किनाऱ्यावर असलेल्या काझीगडी झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचं काम कासव गतीनं सुरू आहे. सतत अत्वळ चर्चेचा विषय ठरतोय. अशा सगळ्या परिस्थितीत स्मार्ट सिटी म्हणजे काय रे भाऊ हा प्रश्न सर्वसामान्यांना पडणार नसेल तर नवलच. नाशिक शहराचा नवीन परिसर विकसित होत असल्यानं त्याकडे महापालिका प्रशासन आणि राजकारण्यांचा विशेष रस आहे आणि त्यामुळेच या जुन्या परिसराकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होताना दिसतंय. आणि यामुळेच नाशिकच्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, गुन्हेगारी आणि राजकारण या सर्वच गोष्टींचा मेळ हा बसत नाही आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण हे राजकारण आणि गुन्हेगारी यांचं सूत्र समजावून घेऊया पुढच्या भागात. जुन्या नाशिक शहराला स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे. तत्कालीन विजयानंद नाट्यगृहात अनंत कान्हेरेंनी जॅक्सनचा वध केला. हे शहर अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. ब्रिटिशांनी 1864 साली नाशिक शहर नगरपालिका म्हणून जाहीर केलं. सुरुवातीला पेठे शाळेत, नंतर राजबहादरांच्या वाड्यातून नगरपालिकेचा कारभार चालवला गेला. पूर्वीपासूनच हे शहर राजकीय घटनांचं केंद्रबिंदू राहिलंय. असं सांगतात की पेशवे काळामध्ये नाशिक हे उपराजधानी करायची पेशव्यांची असा मनसुबा होता. ते शक्य झालं नाही. पण स्वातंत्र्य काळामध्ये नवी गाडगीळ आणि त्यांच्याबरोबर असलेले एक खासदार यांनी नाशिक हे उपराजधानी व्हावी दिल्लीनंतर असा प्रयत्न केला होता. असं हे बऱ्याच जणांना माहीत नसेल, परंतु तेही कागदोपत्री राहिलं आणि नाशिकचं हे स्वप्न साकार झालं नाही. 1947 साली पहिली निवडणूक झाली असली तरी पहिल्या 4 वर्षात भोंगळ कारभारामुळे ती बरखास्त करण्यात आली. प्रशासकीय राजवट लागू झाली. सुरुवातीला काँग्रेस आणि पुढे आजपर्यंत शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांचा या स्थानिक स्वराज्य संस्थेवर वर्चस्व राहिलाय. 2000 सालापर्यंत 3 वेळा नगरपालिका राजकीय अव्यवस्थेमुळे बरखास्त झाली. नंतरच्या दशकात सेना, अलीकडच्या काळात राज ठाकरे यांच्या करिश्म्यानं शहरात मनसेनं पालिका ताब्यात घेतली. पुढे ही सत्तासूत्र भाजप सेनेत विभागली गेली आहेत. आज 4 विधानसभा मतदारसंघांपैकी 2 मतदारसंघात हे शहर विभागले गेलंय. या दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. ग्रॅज्युअली आपण असं विचार केला तर नाशिक कायम हिंदुत्ववादी विचारांना संलग्न म्हणता येईल किंवा काँग्रेस विरोधी विचारांच्या लोकांना गेल्या 45 वर्षात कौल दिल्याचं आपल्याला दिसतंय. या मधल्या काळामध्ये पक्ष कोणताही येवो किंवा
नेते कोणते असो, परंतु नाशिकच्या विकासाची मात्र एक अशी निश्चित अशी गती आपल्याला दिसून येते. पंचवटी परिसरात पुरोहितांची नागरी वसाहत आहे. खैरे, भोरे, पांडे, सानप, साने अशा मराठी कुटुंबांसह गुरमीत बग्गा या शीख पण जन्मानं नाशिककर नेत्यानं आपली छाप सोडली आहे. हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. महापालिका होण्यापूर्वी थेट नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या डॉक्टर वसंतराव गुप्तेंनी परिसराचा सर्वांगीण विकास केला. गोदावरीवर पूल बांधले, कालिदास कला मंदिर, सांस्कृतिक सभागृह अशी काही कामं त्यांच्या काळातल्या विकास कामांमधले मैलाचे दगड ठरलेत. गंगापूर आणि मुंबईच्या दिशेनं नवीन शहर विकसित होताना याकडे नेहमीच कानाडोळा करण्यात आला. नवीन शहर जसं जसं विकसित होत गेलं तसं तसं जुन्या नाशकाकडे मात्र, जुन्या पंचवटीकडे पूर्णपणे दुर्लक्ष महापालिकेचंही झालं. महापालिका झाल्यानंतर आणि नगरपालिका असताना नगरपालिकेचं झालं. परंतु नगरपालिकेच्या पूर्व आणि महापालिकेच्या नंतर मधला जो काळ होता की नवीन उद्योग या शहरामध्ये आले आणि या नवीन उद्योगामध्ये मग बाबूभाई राठी, बाबूशेठ सारडा, जितमल शाजेड या अनेक लोकांनी या शहरामध्ये औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आणि मग पुन्हा शहर असं एक पसरत गेलेलं शहर झालं आणि त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं. यावेळी महापालिकेच्या 31 प्रभागात 122 जागांकरता निवडणूक होतीये. यात 2 प्रभाग 3 सदस्यीय असून उर्वरित 4 सदस्य राहणार आहेत. निवडणुकीसाठी प्रभाग रचना बदलल्यानं पंचवटी विधानसभा मतदारसंघात 47 जागा, मध्य मतदारसंघात 35 नगरसेवक निवडून येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत शहरात सेनेला 100% तर विधानसभा निवडणुकीत नाशिककरांनी भाजपच्या पारड्यात 75% तर सेनेच्या 25% यश टाकलंय. अशा परिस्थितीत महापालिकेत खरी लढत ही भाजप आणि सेनेमध्येच होणार आहे. ज्या दिवशी मी शहराचा अध्यक्ष झालो त्या दिवशी आमची संध्याकाळी लगेच बैठक झाली आणि आम्हाला आमचं असं ठरलं का मागच्या वेळेस आपण सिंगल लढलो तर यावेळेस पण आपण सिंगल लढणार आहे. नाशिकचा प्रत्येक नाशिककर माणूस त्याला वाटतं की आमचा उद्योग बाहेर जाऊ नये, नव्याने उद्योग आमच्याकडे आले पाहिजे, आमच्या शहर अतिशय स्वच्छ असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे. कारण नाशिकचं हवामान हे सर्वात चांगलं आहे. नाशिकला पाणी देखील मुबलक आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काही लोकांनी ते दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु शिवसेना त्या ठिकाणी खंबीर असल्यामुळे आम्ही काही गोष्टी अशा होऊ देणार नाही. मनसेसमोर सत्ता टिकवण्याचं तर भाजपसमोर विजयी घोडदौड कायम राखण्याचं आव्हान आहे. सध्या संपूर्ण देशात राजकारण आणि धार्मिकता या दोघांच्या जोडीनं राजकारण केलं जात आहे, निवडणुका होत आहेत आणि अशाच पद्धतीची निवडणूक आता नाशिक शहरात होणार आहे. विशेष म्हणजे नाशिक शहर हे धार्मिक शहर आहे आणि राजकारणामध्ये आता सर्वच पक्ष उतरले आहेत. यावर्षी नाशिककर कुणाच्या पारड्यात दान टाकतात याकडेच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.